हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रेसिपी ड्रायफ्रूटचे लाडू. तर बनवायलाही सोपे आणि कुणी खायचे तर प्रेग्नेंट महिला पण खाऊ शकतात. कारण काय आहे, डिंक लाडू मध्ये डिंक असतो आणि प्रेग्नेंट महिला असतात त्यांना डिंक हा वर्ज असतो. ज्यावेळेस डिलिव्हरी होईल त्यावेळेस डिंक चालतो. तर ते किंवा वयस्कर, आजारी पेशंट, लहान मुलांनाही देऊ शकतो. आपणही खाऊ शकतो. आणि महत्त्वाचे म्हणजे ह्याच्यात आपण साखर वापरणार नाही ना, गूळ वापरणार नाहीत. तर मग तुम्ही विचार करत असाल, हे लाडू बांधणार कसे? चला तर बघूया ना मग आपण कसे बनवायचे ते. आणि खायला पण खूप सुंदर लागतात. एकदम छान असे चविष्ट, तोंडाला चव येईल असे. आणि पाहूया आपण काय काय घेतलं ते. तर आपण इथे बदाम घेतलेत 100 ग्रॅम, मगजबी 50 ग्रॅम घेतलेत, पिस्ता 100 ग्रॅम घेतलेत, काजू 100 ग्रॅम घेतलेत. त्यानंतर मोठ्या भोपळ्याची बिया आहेत त्या 50 ग्रॅम घेतल्यात. त्याच्यानंतर आपल्याला अंजीर घ्यायचे आहेत ते 50 ग्रॅमच घ्यायचे आहेत. आणि अक्रोड घ्यायचे आहेत 50 ग्रॅम. अशा प्रकारे हे साहित्य लागणार आहे. आणि खोबरं घेतलेले किसून बारीक करून थोडंसं भाजून घेतलेले. त्याच्यानंतर अर्धा किलो आपल्याला खजूर घ्यायचे, ओलसर घ्यायचे, जास्त कडक घ्यायचे नाही. हेच महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळे आपल्याला लाडू चिकट होणार आहेत आणि बांधता येणार आहेत. ते पण पण थोडेसे भाजून घेतलेले आहेत मऊ होईपर्यंत थोडंसं तूप टाकून. आता हे सर्व आपण थोडेसे लाल किंवा थोडेसे त्याला डाग येईल 1-2 मिनटं असे भाजून सर्व तुपात घ्यायचे. आता हे भाजायचं का? असंही बांधता आले असते पण हे जास्त दिवस राहणार नाही बघा. ह्याच्यासुद्धा चव बदलते. जास्त दिवस जर हे राहिले तर चव बदलते. हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचे. म्हणजे 2-2 चमचे आणि 2-2 मिनटंच असे भाजून घ्यायचे. असे थोडेसेच भाजून घ्यायचं जेणेकरून त्याची चव बदलणार नाही, खराब होणार नाही. म्हणजे बघा थोडीशी चव बदलते. ह्याच्यामुळे चव बदलणार नाही आणि जास्त दिवस पण राहतील. कारण आता सध्या थंडीचे दिवस म्हणजे गारवा पण आहे, पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे असं थोडंसं भाजून घ्यायचं, थोडीशी किंचित असं डाग पडेपर्यंत. आता ह्याला अंजीरला थोडंसं जास्त तूप टाकून भाजून घ्यायचं जेणेकरून म्हणजे कोरडं भाजलं तर ते कढईला चिटकलं जातं. म्हणून थोडंसं जास्त तूप टाकून भाजून घ्यायचं. आणि हे मिक्सरवर केलेले आहे. चॉपरनी सुद्धा होतं पण थोडंसं जरा जास्त मोठं होतं म्हणून थोडं मिक्सरवर असं मोठाड बारीक करून घ्यायचं. जेणेकरून जर वयस्कर असतील तर त्यांच्या दातात अडकणार नाही किंवा त्यांना चावता येतील असे प्रकारे तेवढ्या प्रमाणात ते बारीक करून घ्यायचं. आणि असे छान लाडू बांधून घ्यायचे. पहा आता साखरही नाही तरी छान असं. खजूर अर्धा किलो घेतलेली आहे त्याच्यामुळे छान असं मऊपणा आलेला आहे त्याला. खूप सोपे आहे, कमी वेळात होते, काही वेळ लागत नाही. आणि करून पहा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आणि माझे पहिलेही व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.